त्यांच्या ड्रायव्हरनी म्हणजे टुरिस्ट पर्सननी स्वतःच्या घरी नेऊन यांना तिथे सेफमध्ये ठेवलं, खाण्यासाठी दिलं आणि परत सुरक्षित ठिकाणी आणून ठेवलं. आणि आज सकाळी सुद्धा ते तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही सुरक्षित जाताल हे सांगण्यासाठी ते या ठिकाणी आले. हे आदिल भाई आहे आणि ते त्यांच्याच यांनी तुम्हाला सांगतील. अभी ये जो कुछ भी हुआ इस वजह से पूरा कश्मीर का इकोनॉमी इफेक्ट होगा, माने स्ट्रीट वेंडर से लेके बड़े बड़े होटेलियर्स तक सब पे इफेक्ट आएगा इसका। गलती एक ने करी, सजा सबको भुगतनी पड़ेगी। जबकि हम इस चीज को कोई सपोर्ट नहीं करते, हमें इस चीज का कोई ये नहीं है, ये पूरा इंसानियत का कदर है। ये जो कुछ भी हुआ वो तो वहाँ पे मासूम से बच्चे थे, अपनी फैमिलीज को लेके आए थे वो घूमने, उनको क्या पता था कि उनके साथ ऐसा होगा। अभी ये जो कुछ भी हुआ इस वजह से पूरा कश्मीर एक तो बदनाम हो गया, दूसरा हमारे काम पे इफेक्ट पड़ेगा, हमारी इकोनॉमी गई, हमारा बिजनेस गया। छोटा सा अगर आप किसी भी पिकनिक स्पॉट पे जाएंगे वहां पे आपको एक आम सा बंदा मिलेगा रैपिड लेके, वहां से लेके एक बड़ा सा 5 स्टार होटल है उस तक ये सारा इफेक्ट पड़ेगा। सबका काम गया, सब बदनाम हो गए, पूरी इंसानियत अभी शर्म में डूबी हुई है कि हम क्या करें और किसको क्या मुंह दिखाए। गलती एक ने की है, सजा पूरा कश्मीर भुगतेगा इसकी। क्या बोल सकते नीरज सब ठीक हो जाए। बंद 8 दिवसापूर्वी आम्ही श्रीनगरला आलो तेव्हापासून ते स्थानिक जे आहे का टूर मॅनेजर ते आमच्या बरोबर आहे। तुमचं नाव सांगा. माझं नाव उत्तम कारभारी आव्हाड, नाशिकहून आलेलो आहे मी। माझ्याबरोबर माझे भाई आहे पालवे साहेब आणि आम्ही सहकुटुंब आलेलो आहोत। आणि 8 दिवसापासून आमच्याबरोबर आदिल भाई आहे, यांनी आम्हाला अतिशय कुटुंबासारखं वागवलेलं आहे। आजपर्यंत त्यांचे खूप वाईट दिवस येणार आहेत, 8 दिवसाचे पुढच्या अनेक दिवसांचे, आणि त्यांनी खूप प्रेमाने आम्हाला वागणूक दिली। त्यांच्या घरी जाऊन त्यांनी आम्हाला जीव घातला, त्याच्यासारखं हल्ला झाल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे आम्ही खूप आभारी आहे।